पाण्याची व्यवस्था केलेली आहे मंडळासाठी. बाबा आम्हाला पाण्याची व्यवस्था होईल का? मग आम्ही काय केलं किंवा ठीक आहे इथं तुम्ही आमच्या मोटरचं पाणी घ्या, या जनावराला पाणी पाजा असं त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही एक त्यांना चांगले परोपकाराची भावना ठेवून बुलढाणा जिल्ह्यातून मेंढरं आली तर आणि आम्ही या ठिकाणी तशी पाण्याची व्यवस्था केली. तर भूतदया पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी या न्यायप्रमाणे तुकाराम महाराज म्हणजे तसं आम्ही व्यवस्था केली. बुलढाणा जिल्ह्यातून आपणही असे एक परोपकार ते पुण्य आणि परपिडा ते दुःख पाप या न्यायप्रमाणे पुण्य असं कार्य केलं पाहिजे. या ठिकाणी उन्हाची खूप तीव्रता आहे. सकाळचे 9 वाजले ते आणि आणखी उन्हाची खूप तीव्रता वाढायची राहिली. म्हणून आपण या उन्हाचं तीव्रता लक्षात घेऊन एक पुण्याचं काम केलं पाहिजे असं या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातून मिळून राहिलेत. आपल्या शेनगाव तालुका जिल्हा हिंगोली यामध्ये या ठिकाणी कार्याची भावना रामकृष्ण.